मराठी भाषा गौरव दिनाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय गजानन कीर्तिकर साहेब, महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि पानिपतकार आदरणीय विश्वासजी पाटील, शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुलजी शेवाळे, दगडूदादा सकपाळ, किरणजी पावसकर, संजयजी घाडी, संध्याताई दोशी, मीनाताई कांबळी, कृष्णाताई विश्वासराव, शीतलताई म्हात्रे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय शिवसेनेचे पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम शिवसेनेच्या मुंबई शहरातल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आज आपण मराठी भाषा गौरव दिन शिवसेनेच्या वतीनं आणि स्थानीय लोकाधिकार सेनेच्या वतीनं या ठिकाणी साजरा करतोय। आणि या कार्यक्रमाला विश्वास पाटील साहेब देखील उपस्थित आहे। आजचा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून का साजरा करतो, कशासाठी साजरा करतो हे सगळं राहुलजींनी या ठिकाणी सांगितलंय, परंतु शिवसेना आणि मराठी यांचं देखील अनन्यसाधारण असं नातं आहे हे देखील राहुलजींनी सांगितलं। आज सकाळीच आपल्या सर्वांचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतनं 4 वर्षापूर्वी जे विश्व मराठी संमेलन सुरू झालं त्या 4थ्या विश्व संमेलनाचं उद्घाटन करून आज आम्ही कार्यक्रमाला उपस्थित आहे। हे सांगण्याचं कारणच एवढं आहे की निवडणुका आल्यानंतर मराठी भाषेवर राजकारण होतं, मराठी माणसावर राजकारण होतं, परंतु आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर मराठी भाषेवर राजकारण करायचं नाही तर मराठी भाषेसाठी काहीतरी करायचं ही भूमिका त्यांनी मांडली आणि देशातलं पहिलं मातृभाषेचं संमेलन सुरू झालं, त्याचं नाव विश्व मराठी संमेलन। आज 4थ्या विश्व मराठी संमेलनाला मराठीमधला AI चा वापर याच्यापासून मनाच्या श्लोकापर्यंत महाराष्ट्र शासनानं समोरच्या पिढीसमोर मराठीची संस्कृती राहावी म्हणून विविध कार्यक्रम घेतले आणि तसाच कार्यक्रम राहुलजी तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घेतलाय। आजचा सामना पेपर जर आपण वाचला असेल, वर्तमानपत्र जर वाचलं असेल तर त्याच्यामध्ये फार मोठा शोध लावण्यात आलेला आहे की मराठी भाषा भवन जे आपल्याला बांधायचं आहे त्याचा उल्लेख आता राहुलजींनी केला, त्याचं कामच सुरू झालं नाही असं त्यांनी सांगितलं। आपल्याला आठवत असेल विधानसभेतलं माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण, त्या भाषणामध्ये शिंदे साहेब असं म्हणाले होते की शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही जी चांगली कामं करतो, विकासाची कामं करतो ती UPTच्या लोकांना दिसतच नाही, त्यातलं एक उदाहरण आहे। मी अगदी मराठी भाषेचा मंत्री म्हणून प्रामाणिकपणानं सांगतो की पुढच्या 27 फेब्रुवारीला विश्वास पाटील साहेब त्याच्यातला एक भाग सुरू करण्याची जबाबदारी आजच राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी स्वतः स्वीकारली। परंतु हे सगळं करत असताना दुसऱ्यावर आपण टीका करायची, पण स्वतःकडे सत्ता असताना आपण काय केलं याचा विचार हल्ली होत नाही हे आपल्याला सगळ्यांना दिसतं। 2.5 वर्ष सत्ता कोणाकडे होती, 2.5 वर्ष मुख्यमंत्री कोण होतं, मग त्यावेळी मराठी भाषेच्या भवनाचं काय झालं, त्याची एकही मिटिंग झाली नाही। ठीक आहे, ऑनलाईन देखील राहुलजी मिटिंग होऊ शकली असती, ती देखील झाली नाही, परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर 100 कोटी रुपये मराठी भाषा भवनाला मंजूर झाले। एवढंच नाही तर विश्वास पाटील साहेब साहित्यिकांची एक मागणी होती की त्यांना अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचं एक दालन खुलवावं, ते देखील ऐरोलीला 50 कोटी रुपये खर्च करून निर्माण करण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। आणि म्हणून मराठी भाषेचा खऱ्या अर्थानं रचनात्मक विकास करण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल तर ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली। आणि एवढंच नाही, आपण एवढे भाग्यवान आहोत ज्या मराठी अभिजात भाषेचा आपण उल्लेख करतो, माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, पण तो अभिजात भाषेचा दर्जा देणारा प्रस्ताव पाठवण्याचं भाग्य जर कोणाच्या नशिबी आलं असेल तर ते आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नशिबी आलं, त्याची देखील इतिहासामध्ये नोंद होणार आहे। आणि म्हणून मराठी भाषेवर कोणी राजकारण करू नये। मगाशी उल्लेख झाला की लंडन मध्ये देखील जागतिक स्तरावर
साता समुद्रापलीकडे मराठी भाषा गेली पाहिजे म्हणून आमचा विभाग काम करतोय. त्यासाठी आम्ही काय केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जगातलं पहिलं मातृभाषेचं म्हणजे आपल्या मराठी भाषेचं वैश्विक केंद्र करण्याचा निर्णय आम्ही लंडन मध्ये घेतला आणि 2 महिन्यानंतर राहुलजी तुम्ही आज त्याचा उल्लेख केल्यामुळे तुम्हाला घेऊन देखील आम्ही लंडनला जाणार आहोत. व्यासपीठावरच्या मंडळींना देखील घेऊन लंडनला जाणार आहोत. परंतु देशाच्या पातळीवर नाही तर जगाच्या पातळीवर मातृभाषेचा विकास कशा पद्धतीने केला जातो हे फक्त महायुतीचं सरकार करू शकतं हे देखील आपण दाखवून दिलेलं आहे. मराठी भाषेमधलं वेगळेपण मी मगाशी देखील माझ्या भाषणामध्ये सांगितलं. आज सकाळी मला एक मेसेज आला मराठी भाषेचा मंत्री म्हणून आणि त्यांनी सांगितलं की मी जी ओळ पाठवलेली आहे यामध्येच मराठी भाषा सामावलेली आहे आणि ते खरं तर गिरण गावाशी निगडीत आहे. त्यांनी मला जे वाक्य पाठवलं होतं की 40 वर्ष झाली, शब्द 2 आहेत, उच्चार 2 आहेत, पण अक्षर 30 आहेत. ही मराठी भाषा आहे. आणि त्याच्यापेक्षा अजून सांगतो सिंधुदुर्गातले किती लोक आहेत त्याच्यात व्यासपीठावर? ठीक आहे, बोलायला काही हरकत नाही. आपण बोली भाषेवर बोलतो. मी हा उल्लेख या ठिकाणी का करतोय कारण मराठी भाषा ही जगातल्या सगळ्या भाषांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. कारण मराठी भाषेमध्ये बोली भाषा आहे. मराठी भाषेमध्ये ज्या बोली भाषा आहेत ही आपली संस्कृती आहे. आणि म्हणून एकच उदाहरण मी देतो. मागच देखील मी दिलं होतं. आपण जेव्हा मालवणच्या परिसरामध्ये जातो, सिंधुदुर्गाच्या परिसरामध्ये जातो, ते बोली भाषा सुरू करतानाच एका शिवीनं आपण सुरू करतो. त्यांना ते बरोबर आहे की नाही? सांगू का ती? हा माय झा, अरे माय झा असंच काही तू. हे सिंधुदुर्गात बरं वाटतं, पण हीच रत्नागिरी शिवी घातली तर एकामेकाची डोकी फुटतात. ही मराठी भाषा आहे, ही बोली भाषा आहे. संगमेश्वरीमध्ये ही शिवी घातली तर अजून जोरदार मारामारी होते. हे जे विविध जे पैलू आहेत हे फक्त मराठी भाषेतच आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणून मराठी भाषा ही सगळ्या भाषांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. म्हणूनच मराठी भाषेचा आपण पाईक बनलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण असे कार्यक्रम साजरे करतो. टीका टिप्पणी करणं, राजकारण करणं, मराठी भाषा येत नाही म्हणून कोणाच्या तरी थोबाडीत जाऊन मारणं हे फार सोपं काम आहे. पण माझा विभाग भविष्यामध्ये काय करणार आहे? आज उपमहापौर या व्यासपीठावर आहेत. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. मुंबईच्या या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये जगातली लोक येतात, परराज्यातली लोक येतात. त्या प्रत्येक माणसाला, त्या प्रत्येक इस्माला मराठी भाषा येतेच असं नाही. मग ती जबाबदारी आमची आहे. त्याच्या कानपडीत मारण्यापेक्षा त्यानं मराठी बोललं पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि मराठी भाषेचा मंत्री म्हणून शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना शब्द देतो, यावर्षी आम्ही अशा पद्धतीनं ऑनलाईन ऍप तयार करतोय की या मराठी भाषेबद्दल, या मराठी माणसाबद्दल आदर तर 100%च आहे. परंतु जो परराज्यातनं आपल्याकडे आलेला आहे, जो अमराठी माणूस आहे, त्यानं देखील मराठी बोललंच पाहिजे. यासाठी आम्ही त्याला प्रशिक्षण देण्याचं काम देखील भविष्यामध्ये मराठी भाषेच्या मार्फत सुरू करतोय. याला म्हणतात मराठीबद्दलचं योगदान, याला म्हणतात मराठीबद्दलची आत्मीयता, याला म्हणतात मराठीचं जतन आणि संवर्धन. त्याच्यामुळं राजकारण करण्यापेक्षा अशा भूमिकेतनं जर आपण गेलो तर मराठी भाषेचं संवर्धन आणि जतन होऊ शकतं. मी अनेक परदेशातल्या लोकांना भेटतो. माननीय शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं राज्याचा उद्योग मंत्री असल्यामुळं अनेक वेळा मला परदेशामध्ये जाण्याचा योग येतो. विश्वास पाटील साहेब, मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलोय, मराठी शाळेत शिकलोय. माझं हायस्कूलमध्ये मराठी भाषेतलं शिक्षण झालेलं आहे. तरी देखील सगळं इंग्लिश आत्मसात करत करत कसा बसा मी इंजिनियर झालेलो आहे. कसा बसा झालं. आई वडिलांनी सांगितलं होतं भरपूर शिक, मी अर्थ उलटा घेतला आणि भरपूर वेळ शिकलो, पण इंजिनियर झालो. पण मला इंग्रजीबद्दल न बोलण्याचा न्यूनगंड आहे. याचा कधीही परिणाम MOU करण्यावर झाला नाही. मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी इंग्रजी भाषण करायचं असेल तर ते वाचून दाखवलं, पण जास्तीत जास्त वेळा जाताना दुभाषिक घेऊन गेलो आणि मराठी बोललो चालो. त्याच्यामुळे मला कुठेही त्याची कमतरता वाटली नाही. एक साऊथ कोरियामधलं उदाहरण देतो. पुण्यामध्ये हुंदाई नावाची एक कंपनी आलेली आहे आणि आम्ही 2 दिवसाचा कार्यक्रम करून साऊथ कोरियाला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर हुंदाईची सगळी मॅनेजमेंट आमच्या समोर बसली होती. आम्ही एकीकडे बसलो होतो. आम्ही दुभाषिक घेऊन जातो. आमचं काय जे तोडकं मोडकं इंग्रजी आहे ती त्यांनी सांगावं अशा पद्धतीची आमची भूमिका होती. पण साऊथ कोरियाच्या हुंदाईच्या मॅनेजमेंटनं अगोदरच 2 दुभाषिक काढून ठेवले होते.
त्यांनी आम्हाला सुरुवातीला सांगितले ते काही इंग्रजीमध्ये बोलणार नाहीत, ती साऊथ कोरियाची जी भाषा आहे त्याच्यामध्येच बोलणार आहे आणि तुम्ही मराठी बोलणार आहे हे आम्हाला माहिती आहे आणि ते मराठी काय आहे हे आम्हाला कळावं म्हणून आम्हीच दुभाषिक आणून ठेवलेलं आहे. असं वातावरण जर परदेशामध्ये निर्माण झालं तर मराठीला जागतिक पातळीवर नेण्याची गरजच नाही. कारण मराठी ही भाषा, मला आता विश्वास पाटील साहेब सांगत होते की 2000 वर्षापूर्वीची आहे, 1700 वर्षापूर्वीची आहे. त्याचं संवर्धन आणि त्याचं जतन करण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची आहे. मी एकदा परदेशामध्ये गेलो होतो, आपले सगळे मराठी बांधव मला भेटले आणि मी त्यांना विचारलं की तुमची काय मागणी आहे. खरं तर त्यावेळी मी कॉन्ट्रोवर्शियल बोललो असेल. मला त्यांनी सांगितलं की आमच्या मुलांना मराठी येत नाही म्हणून प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. मी त्याला त्या ठिकाणी सांगितलं की ठीक आहे, ते आपण करू, पण आपल्या घरातल्या मुलाला आपण लंडनला गेल्यानंतर देखील मराठी शिकवण्याचा अवेअरनेस त्यांच्या भाषेत मी सांगितलं की तुम्हीच केला पाहिजे. त्याची जबाबदारी शासन घेऊ शकत नाही. तरी देखील तिथं असताना जन्माला आलेली जी मुलं आहेत ज्यांचा मराठीशी कधीही संबंध राहिला नाही, त्यांना देखील मराठी शिकवण्याचा मोठा प्रकल्प आम्ही केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. ज्याला काही लोक म्हणतात की केंद्र सरकार तुम्हाला अभिजात भाषा झाल्यानंतर काय देणार आहे, तर असे प्रकल्प आपण पाठवलेत की त्याच्यामधनं जगातला मराठी माणूस देखील आणि त्यांची मुलं देखील मातृभाषेवरचं जे प्रेम आहे ते अबाधित ठेवू शकले पाहिजेत. अशा पद्धतीचं धोरण आपण मराठी भाषा विभागामार्फत तयार केलेलं आहे. मला आताच नाशिकला असताना काही ते फायर क्वेश्चन असतात ना, म्हणजे पटपट पटपट उत्तर द्यायचे, हा रॅपिड फायर, त्याला मराठीत काय म्हणतात? हा नाही, झटपट पटापट हे आपण आपल्या भाषेत तयार केलेलं आहे. त्याचं ट्रान्सलेशन विकास पाटील साहेब, शीघ्र उत्तर. म्हणजे मराठीत सगळं बोलायचं म्हटलं तर अडचण किती आहे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याने मला प्रश्न विचारला की मराठीबद्दल तुम्हाला काय वाटतं, एका वाक्यात उत्तर द्या. मी त्याला सांगितलं मराठी आमची आई आहे. दुसरा प्रश्न त्याने विचारला की तुमचे आवडते पदार्थ कुठचे आहेत. मी त्याला सांगितलं की मराठी संस्कृती काय आहे ते तुम्हाला सांगतो. जर शाकाहारी मधला पदार्थ, गोड पदार्थ, तर मी त्याला सांगितलं मोदक मला आवडतो. पण मी कोकणातला असल्यामुळे मला मासे पण आवडतात आणि माशामधल्या प्रकार मी विश्वास पाटील साहेब त्यांना सांगितलं की मला रायगड मधला जिताडा आवडतो. तसं तोच जिताडा रत्नागिरीत गेल्यामध्ये कानई होतो, पण तो जिताडाच आहे. कानई सिंधुदुर्गामध्ये गेला की काय होतो, तांबोशी नाही, चणक होतो. चणक होतो. मासा एक, पण जिल्ह्यानुसार त्याचं नाव बदलतं. हे फक्त मराठी भाषेतच होतं, बाकी कुठच्याही भाषेमध्ये होत नाही. एवढी समृद्ध आपली भाषा आहे, त्याच्यामुळे ती टिकवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि शेवटचा प्रश्न त्यांनी मला विचारला की मराठीचं वेगळेपण आहे. वेगळेपण काय? मी त्याला सांगितलं खरेपणा. मराठी भाषे एवढा खरेपणा दुसरा कुठच्याही भाषेमध्ये असू शकत नाही. हे मी दाव्यानिशी त्यांना सांगितलं. काही शब्द देखील त्यांना सांगितले की तुम्ही शब्दामध्ये मला कुठच्या भाषेमध्ये असे शब्द आहेत, ते शब्द आता सांगत नाही मी, असे शब्द आहेत ते मला सांगा, तर ते कुठेही नाही. आणि म्हणून आपल्या भाषेला फार मोठी संस्कृती आहे. आणि माझं मनोगत संबोध असताना अजून एक महत्वाचा भाग जो मला दिल्लीमध्ये कळला, म्हणजे आपण किती मराठीबद्दल आत्मीयता ठेवली पाहिजे. मी ज्यावेळी सांस्कृतिक मंत्र्यांना भेटलो, खरं तर 2013ला मी मराठी भाषेचा राहुलजी राज्यमंत्री होतो. आणि माझ्या आयुष्यामध्ये भाग्य कसं आहे बघा की पहिला जो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनानं दिल्लीला जो प्रस्ताव पाठवला तो मी राज्यमंत्री म्हणून पाठवला होता 2013ला. त्याच्यानंतर मोदी साहेबांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला, पण त्याचा GR आला नव्हता. ते GR आणण्याचं भाग्य माझ्या नशिबी आलं. आणि म्हणून मी त्यावेळी सांस्कृतिक मंत्र्यांना विचारलं की इतके वर्ष का लागली. त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी साहेबांसारखी सक्षमता कोणामध्ये नव्हती, कार्यक्षमता कोणामध्ये नव्हती, निर्णय घेण्याची क्षमता कोणामध्ये नव्हती, म्हणून महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची भाषा असलेली अस्मिता ही अभिजात होऊ शकली नाही. परंतु ते सांगत असताना त्यांनी स्पष्ट पद्धतीनं सांगितलं की या मराठी भाषेचा पाया जर काय असेल तर संत ज्ञानेश्वर आहेत. संत ज्ञानेश्वरांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी लिहिली, म्हणूनच आम्ही शिक्कामोर्तब करू शकलो. ही भाषा किमान 1000च्या अगोदरची आहे.
म्हणून संत वाघबाईजी आहे हे देखील मराठी अभिजात भाषेचा पाया ठरलं, हे देखील माहिती आपल्याला असली पाहिजे. आणि म्हणून मराठी भाषेचा सन्मान करणं हे फक्त भाषणात न बोलण्यापेक्षा मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे. यासाठी भविष्यामध्ये शिवसेना काम करेल आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. हाच शब्द देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर एक छोटासा कार्यक्रम आला आहे, तो म्हणजे मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं श्री उदयजी सामंत यांना पुष्पहार आणि पुष्पगुच्छ अर्पण करायचा आहे. मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं त्यांना पुष्पगुच्छ अर्पण. तुम्हाला एक सूचना आहे की अजून 2 वक्ते बोलणार आहेत आणि त्यानंतर गाण्यांचा उर्वरित कार्यक्रम सुरू होणार आहे. तेव्हा आपल्याला इथं थांबायचं आहे. आणि यानंतर मी विनंती करतो, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि प्रख्यात साहित्यिक विश्वास पाटील यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. गजानन कीर्तीकर पहिले बोलतील आणि त्यानंतर विश्वास पाटील. काढू काय?